ताई नेमका काय प्रकार झालाय सांगताल का? मी नीता पुढे मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि शिवसेनेची कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून मी कार्यरत आहे. कवठे एमआय तालुका शिरूर जिल्हा पुणे कवठे गावामध्ये एमआय देवीचं स्थान आहे. त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. त्याच घटनेसंदर्भात मी आपल्यासमोर आलेली आहे की तिथे दर 5 वर्षांनी मातंग समाजाचे 5 घरे 5 घरांना साल देण्यात येत आहे. म्हणजे तिथे सेवा चाकरी गाभाऱ्याच्या बाहेर सेवा चाकरी केली जाते. तर त्याच्यामध्ये माझे वडील सोनबा पंचरास कैलासवासी सोनबा दगडू पंचरास हे करत होते. पण त्यांच्या जागी त्यांना न सांगता त्यांना तिथून हटवलं व तिथले जे विश्वस्त आहे एमआय देवी संस्थेचे त्या विश्वासांनी त्यांना तिथून काढलं आणि दुसऱ्यांना न सांगता तिथे घेतलं. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे काही पुरावे पण आहे त्यांच्या विषयी की त्यांनी पैसे घेऊन त्यांना तिथं ठेवलं आणि ते लोक बहुतांश ज्यांना तिथे साल दिले ते लोक तिथले गावचे रहिवासी असं त्यांच्याकडे काहीही नाही. त्यांचं वोटिंग कार्ड दुसऱ्या गावचं आहे तो सुद्धा पुरावा आपल्याकडे आलेला आहे आणि ते दुसऱ्या गावात राहत असून त्यांना तिथं ठेवले आणि त्यांनी त्या मीटिंग घेतली. दर वर्षाला तिथे मीटिंग असते. तर मीटिंगमध्ये त्यांनी माझ्या वडिलांना तिथं बोलून घेतलं. माझ्या वडिलांना तिकडे बोलून घेतल्यानंतर माझ्या वडिलांना एकही शब्द तिथे बोलू दिला नाही की त्यांच्यावरती होणारा अन्याय हा तुम्ही का करता हे सुद्धा त्यांना बोलू न देता डायरेक्ट त्यांनी त्यांना तिथून बरखास्त मीटिंग झाली असं सांगून त्यांना तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्यावरती मी जाब विचारण्यासाठी स्वतः उभी राहिले. तर त्या लोकांनी मला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तरी पण मी तिथे त्यांना बोलत होती. तर त्यांनी मला न ऐकता मला तिकडे धक्काबुक्की हाणामारी असं पूर्णपणे त्या लोकांनी असा गोल घेरा घालून मला तिथे हे केलं आणि माझे काही सहकार्य तिथे व्हिडिओ बनवत होते. तर ते व्हिडिओ का बनवतो म्हणून त्याचा असं गळा वगैरे दाबला मुंडकं दाबला हाणामारी केली जातीवाचक शिवीगाळ केली. तिथून ते झाल्यानंतर आम्हाला परत बंद रूममध्ये तिथून दुसरीकडे घेऊन गेले. तिथं पण त्यांनी हाच प्रकार केला आणि तिथून आम्हाला धक्काबुक्की देऊन बाहेर काढलं. ही जी सगळी पद्धत आहे ही बलुतदार पद्धत आहे का त्या मंदिरामध्ये? नाही, तिथे बलुतदार पद्धत आहे. मातंग समाज आहे, तेली समाज आहे, गुरव भगत आहेत. ते लोक तिथं गुरव भगत बाहेर असतात आतमध्ये असतात मातंग समाज बाहेर असतात आणि तेलाची लोक तिथे तेल विकायला तिथे बाहेर बसलेली असतात. हे किती वर्षापासून ही सगळी परंपरा आहे? अनेक वर्षापासून म्हणजे ती पिढ्या आलेली आहे ते सगळं. हे तुमचं रोटेशन असतं का काय बदलतात काय साल? नाही बदलत नाही. हा 5 वर्ष म्हणजे आता जर माझं झाले तर माझ्यानंतर दुसरं अजून म्हणजे तिथे 5 घराची ते म्हणजे त्यांनी ते पूर्वी भंडारा ते देवीचा उचलतात ना अंगारात असं त्यांनी तो अंगारा उचललेला काय या 5 घरांच्या व्यतिरिक्त 6वं कोणी तिकडे येणार नाही. त्या ट्रस्ट मध्ये काय त्याचं काही लिहिलेलं आहे का असे काही सगळं? त्या लोकांना मी पुरावे पण मागितले. त्याच्याकडे आहे जुनं रेकॉर्ड सगळं. तिथे दगडू पंचरस नावाने असं रेकॉर्डिंग आहे माझ्या आजोबांचं. पण ते लोक जुनं रेकॉर्ड अजिबात पुढे काढत नाही. जुनं त्यांनी सगळं असं लपून ठेवले कुठेतरी हे करून दिले आणि नवीन रेकॉर्ड तयार केलेले. जुनं ते काहीच पुढे येऊ देत नाही. मग तुमचा अन्याय झालाय असं तुमचं म्हणणं आहे? हो. तर त्याचे पुरावे तुमच्याकडे आता काय मीटिंगचे व्हिडिओ वगैरे आहेत का सगळे? माझ्याकडे त्यांनी वारंवार मीटिंग घेतलं. त्या मीटिंगचे काही फोटेज आहेत माझ्याकडे आणि त्यांनी काही तिथे घडलेले जे त्यांच्याकडे आहेत ते सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे त्यांनी आपले पुरावे गायब केलेले. हाणामारीचे वगैरे ते पुरावे गायब केले. हे प्रकरण कधी घडलेले आणि किती दिवस झाले आतापर्यंत? आता ह्या प्रकरणाला 3 महिने झालेले आहेत आणि त्यानंतर आपण अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. हे प्रकरण म्हटले पोलीस निरीक्षक म्हणते शिरूरचे आमच्याकडे नाही हे डीवायएसपी कडे. तर मग डीवायएसपी कडे तुम्ही किती वेळा गेलता भेटायला? डीवायएसपी कडे आम्ही 4 ते 5 वेळा गेलेलो आहे. त्या धक्क्यामुळे वारंवार मिटिंग घेऊन मला त्यांनी असं धमक्या दिल्या. माझ्या वडिलांना धमक्या दिल्या ती धास्ती घेऊन आणि ते सगळं डोक्यामध्ये त्या डिप्रेशनमुळे माझे वडील ऑफ झाले. त्यानंतर माझ्या वडिलांनी पण सांगितलं मला जर काय झालं तर ह्या गोष्टीला सगळे जिम्मेदार हे सगळे जी संस्था आहे त्या संस्थेचे सर्व काही पदाधिकारी असतील किंवा तिथं जेवढे मीटिंगमध्ये होते ते ज्या लोकांनी हाणामारी केली त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते ते लोकांनी. पण त्या लोकांनी त्यावेळेस आम्ही डीवायएसपी कडे गेलो असता. डीवायएसपी सरळ डीवायएसपी कोण होते त्यावेळेस? आता बदललेत. डीवायएसपी त्यावेळेस प्रशांत ढोले साहेब होते. तर त्यांनी मला सरळ सांगितले की आमच्यावर काही राजकीय दबाव येतोय त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. आमचा तपास वारंवार मला हे सांगितलं की आमचा तपास चालू आहे आणि मला सांगतात की तुम्ही पुरावे द्या. मग आम्ही जर पुरावे द्यायचे असतील मग तुम्ही प्रशासन काय करते आणि तुमच्या सोबत काय घडले? आता साहेब मला सांगा माझी इज्जत लुटली माझे कपडे फाडले असं मी प्रत्येक वेळेस वारंवार पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ शकते का? आता नवीन डीवायएसपी त्यांना भेटला का तुम्ही? आज त्यांना भेटण्यासाठी आलो होतो पण आमची काही त्यांच्याशी भेट झाली नाही. वारी आहे त्याच्यामुळे तुम्हाला तारीख बदलून दिली त्यांनी? हो 27 तारीख दिलेली आहे. 27 तारखेला आम्ही इकडे आंदोलन करणार आहे. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. आज आपण कवठे एमआय देवस्थानचे
सोनबा दगडू पंचरास या कुटुंबावरती काही सराईत गावगुंडांनी आणि MI देवस्थानचे ट्रस्टी या लोकांनी अन्याय केल्यामुळं शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे कारवाई होऊन जवळजवळ 1 महिना झाला तरी देखील त्या आरोपीला पोलीस यंत्रणेनं अटक केलेली नाही व त्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर वारंवार अन्याय अत्याचार होत चाललेले आहेत. तर त्या अन्याय अत्याचाराला थांबवण्यासाठी DYSP साहेब असतील, पोलीस निरीक्षक साहेब असतील यांना आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं व मातंग समाज संघाच्या वतीनं आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आम्ही 27 जुलै 2026 वार सोमवार येतो सकाळी 11 वाजता हलकीनाद आंदोलन व बॉम्बाबोम्ब आंदोलन या ठिकाणी आम्ही आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हलकीनाद आणि बॉम्बाबोम्ब आंदोलनाचा आम्ही या पोलीस यंत्रणेला इशारा देतोय. पोलीस यंत्रणेला एवढीच आमची विनंती आहे की तात्काळ ह्या गावगुंडांना अटक करून ह्या पंचरास कुटुंबाला तात्काळ न्याय देण्यात यावा, अन्यथा आंदोलन चालूच राहील असा इशारा आम्ही मातंग समाज संघाच्या वतीनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही देतोय. या ठिकाणी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते विकास पवार व नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमनताई साळवे व मोनिकाताई जाधव सामाजिक कार्यकर्त्या व ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत. या सर्वांची या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन घेऊन आम्ही सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत आणि मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला कुठंतरी हा विषय थांबला पाहिजे याच्यासाठी आम्ही या शिरूर पोलीस स्टेशनला आंदोलन घेऊन येणार आहोत. एवढाच मी इशारा देतो आणि तात्काळ त्या गावगुंडाला अटक करावी एवढी मागणी करतो आणि मी थांबतो. जय भीम, जय लोटचे.